नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी 5च मिनिटांमध्ये बनणारी मस्त कुरकुरीत खमंग अशी तिळाची वडी किंवा तीळ पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही वडी अगदी सहज सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। कोणीही अगदी सहज बनवू शकेल अशी ही वडी आहे। त्यासाठी काय केलं तर एका कढईमध्ये 1 वाटी भरून तीळ घेतले। आता इथं मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। वाटीऐवजी तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता। इथं तीळ आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान भाजून घेतले की मग जी वडी आहे ती खाताना अगदी छान अशी खमंग लागते आणि तीळ असे दाताखाली आले की ते असे कुरकुरीत लागतात। तीळ छान भाजून झाले की मग ते काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं। तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी वडीला काही हरकत होत नाही किंवा वडी बिघडत वगैरे काही सुद्धा नाही आहे। आपल्याला फक्त गूळ वितळण्यासाठी इथं तुपाची आवश्यकता आहे। आता या तुपामध्ये ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीच्या सहाय्याने बारीक चिरून घेतलेला गूळ 1 वाटी घेतला आणि तो या तुपावरती टाकायचा आणि आपल्याला छान असा वितळून घ्यायचा। फक्त गूळ वितळताना काय करायचं, सतत असं मिश्रण हलवत राहायचं, म्हणजे गुळाचे खडे पटकन विरघळले जातात आणि एकसारखा गूळ छान असा वितळला जातो। आपल्याला गुळाचा छान असा पक्का पाक तयार करायचा आहे। मात्र गुळाला असे बुडबुडे आले की लगेच आपण असं पाण्यामध्ये थोडासा वितळलेला गूळ टाकून असं चेक करायचं। आता ही जी गोळी बनते ती कडक बनलेली नाही, अजून थोडीशी लूज आहे। त्यामुळे अजून एक 5-6 सेकंद छान हे हाय फ्लेमवर परतत राहायचं। लगेच ह्याचा घट्टसर असा पाक तयार होतो। अगदी परत आपल्याला असं चेक करायचं। अगदी छान असं खडे टाईप असं गूळ ह्या पाण्यामध्ये झाला म्हणजे अगदी कडक असा गुळाचा पाक आपला तयार झाला की आपण समजायचं आपलं मिश्रण हे आता गुळाचं रेडी झालेलं आहे। आणि हातामध्ये घेतल्यावरती सुद्धा असे कटकट याचे तुकडे होतात। इथपर्यंत आपल्याला ह्या गुळाचा पाक करायचा आहे। आता पाक आपला तयार झालेला आहे। इथून पुढची प्रोसेस अगदी फास्ट करायची। लगेच काय करायचं तर या मिश्रणामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम आता बंद करायची आणि अगदी फास्ट प्रोसेसनं आपल्याला हे जे तीळ आहेत हे सगळे छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आणि इथं मी किचन ओट्यावरच तिळाची पापडी करणार आहे किंवा तिळाची वडी करणार आहे। इथं किचन वाटा स्वच्छ धुवून छान पुसून घेतला होता आणि त्यावर थोडंसं साजूक तूप लावलं आणि मग हे जे तिळाचं मिश्रण आहे ते यावरती ओतून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्यानं थोडंसं असं पसरून घेतलं। खूप जास्त हे मिश्रण कडक असतं त्यामुळे हात अजिबात लावायचा नाही आहे। असं चमच्यानं किंवा वाटीच्या साहाय्यानं असं थोडंसं पसरवायचं आणि मग बेलण्याला थोडंसं तूप लावायचं आणि हलक्या हातानं आपल्याला हे लाटायचे। आता जसं जसं हे मिश्रण थंड होत जाईल तसं जसं लाटताना थोडंसं प्रेस करायचं आणि जितके शक्य आहे तितके आपल्याला ही पातळ पापड किंवा पातळ पापडी ही लाटून घ्यायची। आता मी किचन ओट्यावर केलं आहे त्यामुळे ही सहज उचलता येते, अजिबात हे खाली चिटकत नाही। तुमच्याकडे जर दगडी पोळपाट असेल तर त्यावरही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। साध्या पोळपाटावरही करू शकतो पण थोडंसं चिकटण्याची भीती असते, त्यामुळे किचन कट्ट्यावर करा। किचन कट्टा स्वच्छ धुतला की मग काही हरकत नाही। आता छान लाटून झालं की मग फक्त असं सुरीच्या साहाय्याने ह्याला असे कट मारून घ्यायचे आहेत आणि पूर्णतः हे थंड होऊ द्यायचं आहे। अगदी पूर्ण थंड झालं की मग असं अगदी छान पापडासारखा अखंड असं कुडकुडीत झालेलं मस्त असं आपल्याला हा पापड तयार दिसत आहे। आणि तुम्हाला दिसत असतील आपण चाकूने केलेले हे जे कट मार्क आहेत तेही दिसत आहे। मग अशा पद्धतीने आपण तोडलं की बरोबर आपण जे कट मारलेले आहेत त्या जागेवरती आपोआप असे तुकडे पडतात आणि मस्त अशी हव्या त्या आकाराची आपण मस्त कुडकुडीत अशी छान अगदी खुसखुशीत, खूप जास्त ही चिक्की कडकही होत नाही, अगदी कुरकुरीत लागते। त्यामुळे ही मस्त लागते। तुम्ही नक्की करून बघा। संक्रांत अजून लांब आहे पण आत्ता तुम्ही घर बसल्या तुमच्याकडे जर तीळ आणि गुळ असेल तर अगदी 5 मिनिटांमध्ये ही चिक्की बनवून खाऊ शकता। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त कुरकुरीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।